ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं। विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8261967624। संपूर्ण गाव एकत्र एकवटलेलं असताना आदिवासींचा निधी, यांचा विविध विकास कामांचा निधी हा नेमका कुठे गेला असे अनेक प्रश्न विचारले असता विखे समर्थक सत्ताधाऱ्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही। त्यांनी ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ग्रामसभेमध्ये मोठा राडा झालाय। जोर्वे इथे ग्रामसभा होती, परंतु ती ग्रामसभा गाजली काही विशिष्ट कारणांनी। सामान्य जनता आपल्या कष्टाचा पैसा कर स्वरूपामध्ये सरकारला देत असते आणि त्यातीलच काही निधी सरकार ग्रामपंचायतला गावाच्या विकासासाठी देत असते। आज जोर्वे गावामध्ये गेले 2.5 वर्ष या निधीचा संपूर्णपणे गैरवापर होत असल्यानं जाब विचारण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते, परंतु सरपंचांकडे याचं उत्तरच नव्हतं। त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून प्रश्न विचारणा करणाऱ्यांनाच दम देणं, धक्काबुक्की करणं असे प्रकार सुरू झाले। एकीकडे पंचक्रोशीमध्ये सांगायचे आम्ही विकास कामांचा डोंगर उभा करत आहोत, परंतु त्याच वेळेस जेव्हा एक एक करून अनेक घोटाळे बाहेर निघायला सुरुवात झाली, त्यावेळेस मात्र ते हमरीतुमरीवर आले। प्रश्न विचारणाऱ्यांची गच्ची पकडून लोटून देण्यात आलं, लाथाबुक्यांनी मारहाण करणे असे प्रकार सुरू झाले। पण सामान्य जनतेला ज्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित होती ते एकही उत्तर भेटलं नाही। ग्रामसेवकांनाही जे काही प्रश्न विचारण्यात आले त्याचं उत्तर त्यांना देता येत नव्हतं। लाखो रुपयांचा गावामध्ये भ्रष्टाचार झालाय, परंतु झालेल्या भ्रष्टाचाराची उत्तरं सरपंचांनाही आणि ग्रामसेवकांनाही देता येत नव्हती। शेवटी ग्रामस्थांनी सर्व सदस्यांना धारेवर धरलं, तर उपसरपंच आणि सदस्यांनी देखील त्यांची हतबलता बोलून दाखवली आणि सांगितलं की ह्या ग्रामपंचायतमध्ये कोणत्या गोष्टी खरेदी केल्या जातात आणि कोणाला दिल्या जातात हे आम्हालाच कळत नाही। कोणता निधी कुठे वापरला जातो हेही कळू दिलं जात नाही। गावामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आलेला निधी देखील परस्पर दुसरीकडे वळवला जातो। वेगळ्याच माणसाच्या नावानं अकाउंट काढून त्यावरती निधी वर्ग करून तोही पैसा लंपास केला जातो। छोट्या छोट्या कामांचे मोठी मोठी बिलं काढण्यात येतात। हे ऐकून सर्वच जनता अवाक झाली। जोर्वे गावामध्ये गेल्या 40 वर्ष जे कधीही घडलं नाही असा प्रकार घडत होता। शिव्या, भांडणं, मारामाऱ्यांनी संपूर्ण गाव हदरून गेलं। युवा पिढी थोड्याशा प्रलोभनांना बळी पडून असं वागत असेल तर भविष्य अवघड आहे, असं गावामधील ज्येष्ठ मंडळींनी यावेळी बोलून देखील दाखवलंय।
याप्रसंगी सुरेश थोरात, सत्यजित थोरात, हर्षल काकड, उपसरपंच बादशाह बोरकर, संजय थोरात, संपत थोरात, मुकेश काकड, राहुल बोरकर, भाऊसाहेब दिघे, बालम भवर, माणिकराव यादव, राजू थोरात, रमेश दिघे, अक्षय दिघे, विठ्ठल काकड, पंढरीनाथ बलसाने, गगन थोरात, डॉक्टर पवन काकड, अजित थोरात, शुभम दिघे, शांताराम दिघे, अमित थोरात, अण्णासाहेब थोरात, कैलास क्षीरसागर, जीवन काकड, ऋषिकेश थोरात, बाळासाहेब काकड, संदीप यादव, दत्तू नाना काकड, शुभम दिघे आणि इतर ग्रामस्थ यांनी अनेक वेळा अनेक अशा प्रश्नांचा भडीमार केला. सत्ताधाऱ्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, त्यामुळे त्यांनी गोंधळ घातलाय. शावीस शेख, सी 24 तास, संगमनेर. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी 24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.